आपण सध्या गेल्या काही दिवसांपासून पुण्यातलं स्पेसिफिकली किंवा संपूर्ण महाराष्ट्रभरातली काही महिलांची सुरक्षेची प्रकरणं पाहिली तर ती फार मोठ्या प्रमाणात समोर येतात. त्यात लैंगिक अत्याचार असेल, अगदी अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार होतात आणि विशेषतः यामध्ये आता घरातली लोक सुद्धा मुलींना सोडत नाही असं दिसतंय. नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातील पर्वती भागामधून एक घटना समोर आली, ज्यामध्ये त्या स्वतःच्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पण या सगळ्यामध्ये मुलींना किती म्हणजे आपल्या जवळच्याच लोकांकडून हे अत्याचाराच्या प्रकरणांना सामोरं जावं लागतंय का, की अनोळखी लोकही अशाच पद्धतीने त्यांना त्रास देत आहेत, हे सगळं आपल्याला करता पडलेला प्रश्न आहे. आणि यामध्ये आपण जर आकडेवारी पाहिली तर ती फार भयानक आहे. मी तुम्हाला आकडेवारी फक्त सांगते की राज्यात किती 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत पॉक्सोचे किती गुन्हे दाखल झालेत पाहायचं तर 13,310 हे पॉक्सोचे गुन्हे दाखल झालेत. आणि आपण त्यामध्ये सुद्धा वर्षनिहाय महिला अत्याचाराचे जर गुन्हे पाहिले तर 2022 मधली संख्या आहे 2,204, 2023 मधली आहे 7,524 आणि 2024 मधली आहे 7,940. आणि त्यानंतर विनयभंगाची जर प्रकरणं पाहिली तर ती 17,328 वरून 17,671 पर्यंत वाढलेली आहे. आणि एकूण आपण पाहिलं तर 2024 ते 25 मध्ये राज्यातल्या बेपत्ता महिलांचं प्रमाण पाहिलं तर ते 94,000 इतकं आहे. आणि त्यामध्ये हजारो अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे सुद्धा प्रकार आहेत. पण या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुणे असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या ज्या काही पुण्यामध्ये राहायला आलेल्या महिला असतील, मुली असतील, या सगळ्या मुली रस्त्याने वावरताना किती सेफ फील करतात किंवा त्यांना किती सुरक्षित वाटतंय, त्यांना सुरक्षेचा मुद्दा जर आपण विचारला तर त्यांना त्या बाबतीत काय वाटतं आणि एकूण त्यांना घरातलं वातावरण कसं आहे हे सगळं पाहण्यासाठी आपण आज आलेलो FC रोडला त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. आपण जाणून घेऊयात त्यांचे मुद्दे काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना किती सुरक्षित वाटतं आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणांमध्ये जे काही आरोपी ताब्यात घेण्यात येतात यांना कशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे, कायद्याच्या अंतर्गत किती दिवसांमध्ये ही शिक्षा झाली पाहिजे याबद्दल त्यांना काय वाटतं, चला जाणून घेऊयात. आता आपण आहे ना महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना बघतोय, लहान मुलींवरचे अत्याचार किंवा सगळ्या या सगळ्या गोष्टी बघतात तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला सेफ फील होतंय का सध्या पुण्यामध्ये म्हणा, विशेषतः पुण्यातल्या घटना आहेत या? ते घडण्यापासून तर मी घराच्या बाहेर आत्ता पडलीये तेव्हापासून. जे भीती वाटते तुला, सुरक्षित वाटते? हा, थोडं तर तुला काय वाटतं की एक मुलगी म्हणून किंवा कोणाची तरी बहीण म्हणून, कोणाची तरी मुलगी म्हणून की कशा पद्धतीने अशा लोकांना चाप बसला पाहिजे, कशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती? ऑफकोर्स त्यांना जेलमध्ये तर पाठवलंच पाहिजे आणि त्यांना हेच केलं पाहिजे, फक्त जेलमध्ये पाठवणं पुरेसं आहे असं वाटतं? फाशी दिली पाहिजे, ऑफकोर्स फाशी दिली पाहिजे. हा. आणि आपले जे कायदे आहेत त्यामध्ये तरतूद झाली पाहिजे किंवा हो. पुन्हा त्यांनी बाहेर सुटून अशा पद्धतीनं कृत्य करणं यावर आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? बाहेर त्यांना सोडलंच नाही पाहिजे. ते झालं त्यांना फाशीच ऑफकोर्स दिली पाहिजे. असं केलं पाहिजे की त्यांनी कोणी परत हे करण्याचा विचारच नाही केला पाहिजे. असं तू जास्तीत जास्त, तू आता म्हणालीस की ती घटना झाल्यापासून मी आज घराच्या बाहेर पडले, पण तू जास्तीत जास्त जरी कधी घराच्या बाहेर पडली तर जास्तीत किती वेळ रात्री घराबाहेर राहतेस? 7 ते 8 पर्यंत. त्याच्या पुढे का नाही म्हणजे फिरण्याची हिंमत होत नाही, घरचे पण अलाव नाही करत. का अलाव नाहीत करत? हेच सेफ्टी गोष्टींमुळे. नाहीये. हा, आपण आता बोललो की कायद्याच्या बाबतीत बोललो की काय केलं पाहिजे सरकारने वगैरे, पण मुलगी म्हणून किंवा महिला म्हणून आपण कशा पद्धतीनं या सगळ्यांना सामोरं झालं पाहिजे? आपणच सक्षम राहिलं पाहिजे ना. आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. आता जास्त करून तरी कायद्यावर किती डिपेंड राहणार ना. आपणच आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे कसं, म्हणजे कोणाला कसं बोलायचं किंवा कोणाशी बोलायचं किंवा समोरच्याचं कसं ओळखायचं, जे चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, असं थोडंसं आपणच पण तुम्ही आता गुड टच बॅड टच बद्दल बोललात. आपण हे लहान मुलांना शिकवतो, पण मोठ्या माणसांना, पुरुषांना शिकवलं पाहिजे बॅड टच काय असतो, म्हणजे कशा पद्धतीने बॅड टच ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे हे शिकवलं पाहिजे. हो. महिलांवर अत्याचार होतात हे अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे. त्याच्यामध्ये होतं काय, मध्ये कोणी राजकारणी जर असेल जे अन्याय करतात त्यांच्याबरोबर, तर त्यांचं प्रकरण दाबलं गेलं जातं. असं होता कामा नये. आणि फास्ट ट्रॅक जे कोर्ट असतं त्या ह्याच्यामध्ये ते इमिजिएट त्याच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. एक वडील म्हणून आता तुम्हाला कुठे काळजी वाटतेय किंवा मुलगी म्हणून तिला कधी काळजी वाटते का, बाहेर फिरताना सुरक्षित वाटतंय? मी तिला सुरक्षित वाटते, म्हणजे मी तिला कराटे चॅम्पियन बनवलंय. वा. त्याच्यामुळे तसं थोडं सेफ वाटतं की ती बोल्ड आहे,
आणि ती अशा प्रसंगाला तोंड देईल. तिला साधारणतः सांगितलेलं आहे की कॉन्टॅक्ट कसं काय करायचं, कसं करायचं. 2-4 नंबर मी दिलेले आहेत. ओके. मी 7-8 पर्यंत तरी बाहेरच असते, लांब राहते, त्यामुळं मला नाही एवढे वाटत जाताना येताना. इथे तरी एवढ्या एरियात म्हणजे डेक्कन पासून माझ्या घरापर्यंत मला सेफ वाटतं येते. म्हणजे पुण्यातलीच आहेस प्रॉपर? पुण्यातली नाही, मी मुळशीतली आहे. ओके. म्हणजे फॅमिली सोबत राहतेस की हो, एकटी राहतेस? फॅमिली सोबतच राहते, पण कुठे दुसऱ्या वगैरे ठिकाणी असं अनसेफ फील होतं. मग सरकारने थोडेफार सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजे, म्हणजे पोलीस वगैरे त्यांच्याकडून काहीतरी सेफ्टी हे मुलींसाठी व्हावी. मुलींनी काही पण घालू, पण हे म्हणजे पुढचा व्यक्ती कसा बघतोय त्या नजरेवर आहे ना, की म्हणजे त्यांच्यासाठी आपण नाही ना की असे कपडे घालणे तसे कपडे घालणे, आम्ही आमच्या ह्यानेच राहणार नाही, एवढंच मला वाटतं. पण पुढच्या व्यक्ती जर चांगला असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही की मुली कोणतेही कपडे घालू वगैरे नाही. एवढंच. ओके. तसं म्हटलं तर आता अवघड आहे या परिस्थितीला बघता क्षणी, कारण आता पुण्यामध्ये म्हणा किंवा गावाकडे कुठे असेल तरी ह्या केसेस घडतातच आहेत. पण त्यासाठी मला असं वाटतं की आता पॅरेंट्सनीच केअर घेतली पाहिजे मुलांची. म्हणजे आता मी जर तसं म्हणायला गेलं तर मी आता ब्लाइंड आहे, येस. हँडिकॅप आहे, त्यातलाच एक प्रकार म्हटलं तर ब्लाइंड. तर त्यामध्ये जर मी विचार केला तर मला दिसत नाही म्हटल्यावर मला अडचणी तर खूप येतात, आणि समोर लोक येतात तर ते कसे असतात काय ते मी जास्त बघू शकत नाही. मला कळायला प्रॉब्लेम, मी एक ओळखू शकते ते त्या आवाजावरूनच की ते कसं आहे काय, किंवा त्यांचा स्पर्श. कधी कधी आम्हाला हेल्प लागते ब्लाइंड लोकांना की क्रॉस करण्यासाठी रोडवर, किंवा बसमध्ये कधी कधी आम्हाला बस विचारण्यासाठी बससाठी पण लोकांची हेल्प हवी असते की कोणती बस आली आहे. तर त्यावेळेस लोक म्हणजे कधी कधी रोड क्रॉस करून देताना एक बरेचदा अनुभव येतो की लोक चुकीच्या ठिकाणी क्रॉस करून देतात, किंवा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जो असतो बघण्याचा तो खूप चुकीचा असतो. बऱ्याचदा असं होतं की ते रोड क्रॉस करून देण्याच्या नावाखाली चुकीच्याच ठिकाणी घेऊन जातात आणि तिथे वेगळं त्यांच्यावर फोर्स वेगळ्या पद्धतीने फोर्स करण्याचा प्रयत्न करतात. तर हे चुकीचं आहे. म्हणजे आम्हाला पण हे नॉर्मल पेक्षा आम्हाला जास्त हे इनसिक्योर आहे. बरोबर. आपको पुणे में सेफ फील होता है? हाँ, होता है. हाँ. पर अभी जो कुछ हो रहा है पुणे में, जो कि छोटे छोटे बच्चों के ऊपर सेक्सुअल मतलब एब्यूज हाँ. वगैरह हो रहा है उनका, तो वो सब चीजों को कैसे देखती हो आप? मेरे को तो पता नहीं था एक्चुअली ऐसा होता है। मेरे को कुछ दिन पहले ही पता चला कि पुणे में भी ऐसा कुछ होता है। बाप रे, मतलब पुणे बहुत सेफ है ऐसे लग रहा था आपको? हाँ, मेरे को अभी भी ऐसा लगता है क्योंकि मेरे साथ कुछ ऐसा इंसिडेंट हुआ नहीं है। लोकल में थोड़ी है, पर मैं विमेंस वाले कोच में जाती हूँ तो ठीक ही रहता है। ओके. हाँ। क्योंकि ये सब तो भाई एज अ वुमेन हमें भी नहीं पसंद है, और हमें भी कोई ऐसे स्टेयर करेगा तो हमें भी ऑकवर्ड लगेगा। लेकिन अगर इतना डीप हो जा रहा है तो फिर ऑब्वियसली कुछ तो एक्शन होना ही चाहिए ना। मैं पूना में पली बड़ी बड़ी हूँ। हाँ. यानी मैं यहाँ पे मेरा बचपन से लेके अभी तक, यानी मैं नाउ आई एम 72 ईयर्स ओल्ड, अभी तक मुझे कोई चीज का डर नहीं लगा। ना मेरी बेटी है, ना उसको कभी डर लगा, ना मैंने डराया, ना उसको कैसा कुछ महसूस हुआ है। इसके लिए मेरे को तो पूना बहुत ही अच्छा लगता है। पर और हाँ, अब हम- अभी हाँ. अभी क्या हो गया, बाहर के लोग बहुत आ गए, उसके लिए उनका सोच अलग हो गया है। अभी एक बोलते ना, एकता में फरक हो गया है, पता नहीं क्यों। पण एक स्त्री म्हणून सुद्धा मला या बाबतीत काहीतरी बोलावं असं वाटेल की स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे सरकारनी पावलं उचलली पाहिजेत, पण स्त्रियांनी स्वतः सुद्धा सक्षम व्हायला हवं असं मला वाटतं. आता लहान मुलींची गोष्ट सोडा, पण तुझ्यासारख्या वयाची, माझ्यासारख्या वयाची, की जिने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी शिकलं पाहिजे. आज कोणी माणूस जर तुला छेडतोय तर तू घाबरून रडत बसून उपयोग नाही, तू त्याला विरोध करायला यासाठी तुझी शक्ती तू कमावली पाहिजे. अशा जर स्वयंपूर्ण स्त्रिया झाल्या तर हा अत्याचार आपोआपच कमी होईल असं मला वाटतं. डेचं तर काय वाटत नाही, पण इव्हिनिंग नंतर सेफ नाही वाटत. का नाही वाटत? सध्याची परिस्थिती आता रिसेंटलीच एक नसरापूरला एक किस्सा झालाय. परत आता पर्वतीला एक झालं, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? आणि पर्वतीचा तू उल्लेख केला म्हणून ती घटना जर तुला माहिती असेल तर तिच्या सख्ख्या आजोबांनी, आईच्या वडिलांनी हे प्रकरण म्हणजे हे सगळं केलं कृत्य. तुला वाटतं मुली घरातच सेफ नाही आहेत स्वतःच्या? यासाठी काय केलं पाहिजे कुटुंबाने म्हण किंवा पॅरेंट्सने म्हण, आपल्या पॅरेंट्सने म्हण, या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी काय केलं पाहिजे? मुलींना त्या बाबतीत सांगितलं पाहिजे की कसं, म्हणजे नाही का, जर अशी सिच्युएशन आली तर तुम्ही काय कराल असं घरच्यांनी सांगितलं पाहिजे. ओके. तू जास्तीत जास्त रात्री किती वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर फिरू शकते की भीती न बाळगता मनात?
भीती न बाळगता तुम्ही रात्रभर फिरू शकते, पण आजची 9 सिच्युएशन बघता तरी एक 7-8 पर्यंत तरी ओके नंतर मग भीती वाटते. ऍटलिस्ट जास्तीत जास्त बघता येईल तरी 10 पर्यंत तरी ओके, पण भीती ठेवून 10 नंतर तरी नाही. तुला सुरक्षित वाटतं रस्त्याने फिरताना? रात्री किती वाजेपर्यंत तू बाहेर राहणं प्रेफर करतेस किंवा भीती वाटते का तुला रात्री पुण्यात नाही फिरताना? म्हणजे मी इथे क्लासला आहे, तर मी राहायला इकडे पुण्यावळ्यात आहे, तर मला काय प्रॉब्लेम येत नाही. मला बसने जाण्या येण्याचा प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही. मी सकाळी 8ला येते आणि 12:30ला जाते. अच्छा, बसने वावरताना किंवा बसने प्रवास करताना तुला काही अनुभव येतात किंवा अशी काही लोक भेटतात जे विचित्र मानसिकतेचे असतात किंवा असं काही? काहीच नाही. काहीच नाहीये. ऍक्च्युली अशा लोकांना सोडलं नाही पाहिजे. म्हणजे आपल्या त्याच्यासाठी कायदा खूप कडक करावा असं मला वाटतं. म्हणजे आजकाल काय होतं की त्यांची केस चालू झाल्यानंतर पण 10-10 वर्ष केस चालते आणि ते मग व्यवस्थित जेलमध्ये खाऊन पिऊन राहतात. तर अशा लोकांना शिक्षा लगेच करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या केसेस घडल्यानंतर जे काही क्रिमिनल्स असतात किंवा जी कोणी यातले आरोपी असतात त्यांना किती दिवसात शिक्षा व्हायला पाहिजे, काय शिक्षा व्हायला हवी? मला तर वाटतं की त्यांना एखाद्या महिन्याच्या आतच व्हावी शिक्षा. ये सब काम नहीं होना चाहिए. पुलिस की कमी है या सरकार की कमी है, चाहे जिसका भी कमी हो, ये सब घटना नहीं होना चाहिए. क्योंकि छोटे बच्चे या बड़े ही हो, ऐसा नहीं होना चाहिए. और अगर ऐसा हुआ तो कड़ी से कड़ी क्या सजा होनी चाहिए? उसको फांसी कर देना चाहिए. फांसी होनी चाहिए. हाँ, पर ऐसा सीएम तो अपने कह रहे हैं कि ऐसी फांसी वगैरह देना वो कायदा में आता नहीं है, फायदा नहीं है कानून तो में आता नहीं है. ऐसा उसको सजा दो कि फिर दोबारा वो ऐसा लोग न करे. हमारे यहाँ बिहार में क्या हो रहा है, लोग गोली मार देते हैं, पकड़े जाते हैं तो उसको भी पुलिस इनका इनकाउंटर कर देती है. तो यहाँ भी वैसा ही होना चाहिए ना. हर जगह कहीं भी, दिल्ली में भी ऐसा ही है, तो यहाँ भी वैसा होना चाहिए. बिहार जैसा यहाँ पे कानून लगना चाहिए, लगना कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए. हाँ. आपण ज्या पद्धतीने आता महिलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, पुरुषांच्याही पाहिल्या, वयस्कर व्यक्तींच्याही पाहिल्या, यातून एक जाणवलं की मुलींना तसं पाहिजे तेवढं सेफ फील होत नाही. आणि त्यांचं म्हणणं नाहीये की पुण्यामध्ये फक्त सेफ फील होत नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्राच्या बद्दल जर बोललं तर त्या सगळ्या एकूण त्या प्रकरणांबद्दल विचारलं तर सगळ्याच ठिकाणी त्यांना सेफ फील हे 7-8 वाजल्यानंतर होत नाही. तर मला पर्सनली असं वाटतंय की जसं दिल्लीमध्ये आता सुरू झालं की 7 नंतर मुली घराच्या बाहेर पडत नाही किंवा तिकडे सगळं बंद होतं, तसं कुठेतरी मुलींना इथेही सेफ्टीच्या बाबतीत वाटू लागलंय की काय असं वाटतं. आणि त्या मुली फार वयस्कर नाहीयेत, त्यांचं अजून करिअर आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांना घराबाहेर पडावं लागणार आहे. आणि अशा परिस्थितीत, अशा वयामध्ये, अशा त्यांच्या लाईफच्या फेजमध्ये जर अशा पद्धतीने सेफ्टीच्या मुद्द्यावरून त्यांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत असेल तर तो फार मोठा प्रश्न आहे खरं तर. आणि या सगळ्यावर कशा पद्धतीने आपल्या इथे तोडगा निघतो, न्याय प्रक्रिया म्हणा किंवा प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, हे सगळे या बाबतीत काय विचार करतात आणि अशा नराधमांना काय शिक्षा करतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. नसरापूरच्या बाबतीतली एक अपडेट आहे ती म्हणजे आज 7 मे आहे. नसरापूरच्या प्रकरणातला जो भीमा कांबळे नावाचा आरोपी होता त्याची आजची न्यायालयीन कोठडी संपलेली आहे आणि त्याला सुनावणीसाठी नेलेलं होतं. तर या प्रकरणातही काय सुनावणी होते, काय शिक्षा त्याला सुनावण्यात येते तेही पाहावं लागणार आहे. तोपर्यंत पाहत रहा ऑड इव्हन.